बिग बॉसच्या घरात पहिलाच नॉमिनेशन टास्क हा झालेला आहे। तर या टास्कमुळे प्रत्येकाला प्रत्येकाचे चेहरे हे कळतातच आणि त्याच्यामुळे घरामध्ये आता प्रत्येकाविषयी चर्चा होताना दिसते। तर इकडे अंकिता, पुरुषोत्तम दादा आणि डीपी दादा हे तिघीजण चर्चा करत आहेत। तर इथे अरबाज, निखिल, निकी आणि आर्या यांच्याबद्दल चर्चा होताना दिसते। तर इकडे पुरुषोत्तम दादा म्हणतात की निखिल आता सगळ्यांना सांगतोय की मी कोणत्याच ग्रुपचा भाग नाहीये, मी इथे माझा गेम खेळण्यासाठी आलोय। त्यावेळेस डीपी दादा म्हणतात की अरे तो जाईल तिथे वेगळं बोलतो, आय एम ऑलवेज विथ यू, आय एम ऑलवेज विथ यू सगळ्यांनाच सांगतो। पण त्याने त्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून गोळी दाबायला वैभवला सांगतोय, ते पण निक्कीने गोळी दिल्यावरती। आणि जान्हवी म्हणते की माझ्याकडे गोळ्याचं पाकिट आहे असं चाललंय। तेवढ्यातच इथे अभिजित सावंतचा विषय निघतो। अभिजित सावंत सुद्धा खूप हुशारीने गेम खेळतोय, म्हणजे मी कोणत्या आठवड्यात कोणत्या ग्रुपमध्ये गेल्यावरती सेफ होईल याचाच फक्त विचार करतोय। तर पुरुषोत्तम दादा म्हणतात की हो, जर तो पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात गेला तर त्याच्या प्रोफेशन करिअरवरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो। तेवढ्या डीपी दादा म्हणतो की आपलं बरं आहे, आपलं काय करिअर वगैरे नाही। अंकित दादा तो टाळी देऊन हसतो आणि बिग बॉसच्या कॅमेऱ्याकडे बघून म्हणतो की कुछ भी होने दो बिग बॉस, हम ऑलवेज रॉक्स असं म्हणून ते सगळेच हसायला सुरुवात करतात। तेवढ्यात तो बिग बॉसच्या कॅमेऱ्याकडे बघतो आणि मी 10 म्हणायच्या आत तुम्ही माझ्याकडे लक्ष ठेवलं आहे असं मला दिसलं पाहिजे, म्हणून मी 10 म्हणायच्या आत हा कॅमेरा माझ्याकडे फिरला पाहिजे असं तो सांगत असतो। त्यानंतर तो काउंटडाऊन सुरू करतो आणि सगळेच कॅमेऱ्याकडे बघत असतात। त्याचं काउंटडाऊन पूर्ण झाल्यानंतर सुद्धा कॅमेरा फिरत नाही आणि त्यामुळे सगळे डीपी दादाला इथे हसत बसलेले असतात। तर अशा प्रकारे इथं कॉन्व्हर्सेशन चाललेलं आहे। तर तुम्हाला हे वाटतं का, जर पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अभिजित सावंत जाईल आणि जरी या तिघांपैकी जर एखादा बाहेर गेला तर यांच्या करिअरवरती याचा इफेक्ट होईल? याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला फॉलो करायला विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।